नमस्कार मित्रांनो, ओवी भक्ती डेक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला शिवलीला अमृत अध्याय 11 याचे संपूर्ण पठण या व्हिडिओच्या माध्यमातून करून दाखवणार आहे. ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेक चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जय शिव भजनी परायण, सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवांचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती, जय रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यांशी वंदिती शक्रादी सुरगण. ते शंकरची त्याचे दर्शन, गीता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनिया. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. अशो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळदैक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीते शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहासे काही विशी. काश्मीर देशाचा नप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते शीला दिले कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृती पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रजावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांची झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ते वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, नेमविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलते शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजन सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, याशी कालावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारणा, सदा स्मरण शिवाचे.
विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सर्वेची ब्राह्मणाशी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परे तेन सांडिती, आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार, परसूर्य तेजस्वी. जो कृष्ण दोपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठांचा नातू सत्वता, राक्षस सत्र जैने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचार, ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करोनिया. जन्मे जय सर्प सत्र केले, ते आस्तिके मध्ये चिराहविले, पराशराची पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. वीरांची सदटावनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे, देवी पित्र कैवारे पराशरे, वादी जर्जच पय केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी दवनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घराला जाणुनी. राव प्रधान सामुरे धावती, साष्टांगन मुनी घराशी आणती, षोडोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, मने दोघे कुमर रात्र दिन, ध्यान करीती शिवांचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणाशी. इंद्रिया भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गजवाजी आणि समग्र, आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आमाशी गूढ पडले चित्ती, मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयांशी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, मने हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त, एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापटन नंदीग्राम, तेथील वारंगना मनोरम, महानंदा नाम देशे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निशिम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करीती. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यंतक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश, सह्याद्रीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गजगरी बहुवस. दास दासी अपार, गरी माता सभाग्य सदोहर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ न पडोलविती मान, तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती घरा. वेश्या सोनपतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वैश्य नव्हे.
परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिसे अन्न छत्र सदा चालवीत नित्य लक्ष तिरळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंद पुरवीत कोटी लिंग करवीत श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळले प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करे शिवलीलामृत पुराण श्रवण तेही एकती दोघे जण सेवेंची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्याचही घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदनाला त्यांचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मूलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने नर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद गण नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी 32 लक्ष्मी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभ येऊन आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी मानंदा तन्मय झाली मने जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते मने या लिंगाच्या प्रेमावरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर मने महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे मने या लिंगापासी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञेवरून नृत्यशाळेस लागला जन धावो लागले चहूकडून एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी एरी उठली गाबरी तव आत्मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट निधले सोडून गेले पळून वनाप्रती नतशाळा भस्म झाली समाग्र मग शांत झाला सप्तकर यावरी कुसे सौदागर मानंदे प्रती ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन मानंदा घाबरी कोण वक्षस्थळ घेत बुडवून मने दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग
ओम नमः शिवाय मनोनिया. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चितिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडे निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. सिरी झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयांचे शिरी, नीलकंठ खडवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गज चर्म पांघरुला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलीत, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेची झेलुनी धरीत, हृदय कमली परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, अभिमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदाभिमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपादी, जेते नाही आदी व्याधी. क्षुधात्रशा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेतीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुर तरुंची वने अपारे, सुरवींची बहुत किल्लारे. चिंतामणीचे धवला घरे, भक्ता कारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे ते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा विनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. मने हे कुमर दोघे विशेष, कुकुट मर्कट पूर्वींचे. कंठी रुद्राक्ष धारणा, बाळी विभूती चर्चुना. त्याची पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांश, उद्धरितील तुमांते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुशी घाले लोटांगण. म्हणे तुके मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलती पुढती, हे राज्य किती वर्ष करीती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवास, एवढाची पुत्रा मास. परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुमाशी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, नातरी अंगासी ते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेषेशी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलावया न करावा मान. तरी तुझ्या पुत्राची 12 वर्ष पूर्ण, झाली असता जानपा. आजपासून 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयाशी. राव एकता धरणीची, मूर्छा येऊनी पडलिया. अमात्य सहित त्या स्थानी, दुःखागणित गेले आहाळोनी. अंत
पुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करोनियाकार वक्षस्थळ पिटी नपवर मग रायाशी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नपश्रेष्ठ न सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते पै नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते झाले स्फुरण जागरण ब्रह्म मनोनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्त्व मग त्रिविद्वंकार होत शिव इच्छे करोनिया सत्वांशे निर्मिलापित वसन रजांशे सृष्टी करता द्रोहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्यंत करविता विदिसी मने सृष्टी रची पूर्ण येरू मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र मग संप्रदाये ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शनी तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा गाध पूर्ण किती मनोनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पास सोडून यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसून भक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कर्तृत्व करवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्याशी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाणून यमपुरीश महानरकी पडले सदा यम सांगे दूता प्रती शिवद्वेषी जे पापमती जे अल्पायुष्य होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगोन ऐसे म्हणती जे त्याला गुण आणूनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्याशी कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दूरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्र उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदीन राई धरिले दृढ चरण सदद होऊनी बोलत सकळ ऋतू शिररत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी त्वाचार तत्वे करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगती ते बोलावून आतची आणि तो आरंभी मग सहस्त विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण न घेती जो शापानुग्रह समर्थ सामार्थ चालू न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानात पुढे आणूनी उभा करीती ऐशे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसला व्यासपिता घेऊन सहस्त्रगट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिल्लले ब्राह्मण
अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्याही आला चंडाश. मृत्युशमये धरणीस बाळ मूर्छित पडलिया. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केलं राजनंदन. त्याशी पुस्ती वर्तमान वर्तिले तेची सांगतात. एक काळा पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर नेत्र खांदी रांगा सारखे. तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गवस्ती दिंगतमम सहारती. भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दसहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडुनी बंद. त्या काळा पुरुषाशी धरून करीत तांडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकदा उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गरजत तळे वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर. मुख्य दयांची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. श्रंगे भृंगे काहाळ थोर सनिया पार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन बोधरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. षड्रषाण्ये शोभिमंत अलंकार दिव्य वस्त्र देत. अमोलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणाशी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. मने आवडे ते तुके भरा एक सरे. मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची केली मात. घनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता. ऐसी अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंध ध्वनी की काची क्षेत्रावरी स्वर्गुणी. की क्षितोत्परे मृडानी रमणलिंगे अर्जिचे. की निर्दयवासी सापडे चिंतामणी. की क्षुदेता पुढे क्षीरभक्ती धावुनी. तैसा कमलोद्धव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिक कथा हृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वांते. जो चतुष्षटी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दर्शीचा कर तळामळ. ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मांडोनी पुनषष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिती नयनी दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखुनी ते तीक्षणी कुंडातुनी मूर्तिमंद निगे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राह्य पत्य आह्वनी उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मणा प्रधाना सहित भद्रसेन. धावुनी धरिती चरण ब्रह्मांदेव संबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अंत्रिय द्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व. नारद मने मार्गी येता शिव दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधोन. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्रयु मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसूत एका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होता
होताशी भद्रसेन नंदन, त्याशी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसे आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गडांतर थोर होते. हे महत्व पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडुनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हि मग जमात, अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. आणि सहस्त्र रुद्र करुणी, महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो तेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्य धन देऊन. तो शिविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती, त्याशी होय आयुष्य संतती. त्याशी काळ न बांधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिला दान, एकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचविता, गडांतरे दूर होतील. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास, अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्राशी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधान समवेग राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रायना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसोनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवीत. विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वच्छे करुणी राहिला. शेवटी शिवपदाशी पाऊन, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वताई. येथे जो मागील विश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसूनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता, महापातक जाणिजे. ते आपुल्या ग्रहासी न आणावे, आपण त्याच्या सदनासी न जावे. ते त्यात जावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसते त्याच्या पंक्तीस. त्याशी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्यांच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णारद्याब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड, 11 गोड हा. इति 11 समाप्त. श्री साम सदा शिवार्पणमस्तु. हरिये नमः.